नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू केलं. उद्देश होता शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील भावाला आधार मिळावा. मात्र ही कांदा खरेदी आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेमकं काय झालं, काय होतंय याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शेतकरी आणि काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कांदा खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केलाय. खरेदी केंद्रावर दर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा कांदा नाकारला जात असल्याची तक्रार अनेक शेतकरी करतायत. दरम्यान चांदवड जवळील नाफेडच्या गोदामात सुमारे 5,000 मेट्रिक टन कांदा सडून खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीत हे वास्तव निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. मी सहाय्यक कृषी अधिकारी एस जाधव. मला वरिष्ठ सरावून फोन आल्यानंतर या ठिकाणी कांद्याची क्वालिटी बघायला आलो. तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचा म्हणजे 15 ते 20 mm पर्यंतचा काही कांदा दिसतोय, जो साठवलेला दिसतोय आणि पूर्ण कांदा सडलेला आहे. त्यापैकी म्हणजे जोही कांदा आहे वरती जर बघितलं आत 70 ते 80% कांदा पूर्ण सडलेला आहे. अजून 8 दिवसामध्ये त्याचं खतात रूपांतर होईल, जो की एकंदरीत इथं किती क्वांटिटी आहे याची महसूल यंत्रणा पण इथं आली आहे. अजून आपलं मार्केट कमिटी पण आली आहे. आम्ही कृषी विभागामार्फत आहे एकूण किती कांदा इथं खरेदी केलेला आहे आणि कोणत्या शासकीय यंत्रणेने केलं आहे, काय त्याचा पूर्ण याचा पंचनामा करून आणि तो शासनात सादर करणार. तर याच्यात गैरव्यवहार झाल्याचा आढळून नक्कीच अशा प्रकारचा कांदा हा शासकीय यंत्रणेने खरेदी करणे आणि साठवणे नक्कीच चुकीचं दिसतंय. असं एकीकडे शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे सरकारी गोदामात मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरेदी प्रक्रियेत चूक कुठे झाली, साठवण व्यवस्थेतील त्रुटी याला कारणीभूत आहेत का, आणि या नुकसानीला जबाबदार कोण, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली. आता याला नाफेडची कांदा खरेदी कसं म्हणायचं हा प्रश्न आहे. पूर्ण सडलेला कांदा या स्टोरेज सेंटरमध्ये 5,000 मेट्रिक टनाच्या आसपास कांदा असावा आणि तो पूर्ण सडलेला आहे. त्यातनं पाणी निघतंय, आळ्या आहेत, सडलेला आहे, कुजलेला आहे. अजून 8 दिवसानं तो एखाद्या पिकाला खतायोग्य म्हणजे खत होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. याला कांदा खरेदी कसं म्हणायचं? नाफेडची कांदा खरेदी, नाफेडची कांदा खरेदी, ही कांदा खरेदी आहे का? तिकडं बाजार समितीत कांदा खरेदी करा म्हणतो आम्ही, शेतकऱ्यांचा थेट कांदा खरेदी करतो म्हणतो आम्ही, तर तिथं म्हणता ग्रेडिंग कशी करायची? त्यांना कोंब नसलेला पाहिजे, त्यांना रंग असलेला पाहिजे, त्यांना पत्ती असलेला पाहिजे, काजळी नसलेला पाहिजे, आणि इथं सडलेला चालतो. 5,000 मेट्रिक टन कांदा इथं चंद्रेश्वर कंपनीनं सडलेला स्टॉक केला आणि तुम्ही म्हणता का आम्हाला अशाच पद्धतीचा कांदा हवाय? काय चाललंय? हा खेळ कोणता आहे हे उघडकीस आणण्यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सारख्या संस्थेने इथे येऊन काम करावं आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करावं अशी परिस्थिती आहे. पण आता याचा पंचनामा घेऊन आम्ही तो विश्वासराव मोरे यांच्या जनहित याचिकेत त्या ठिकाणी पुरावा म्हणून देणार आहोत आणि मग पुढे आपण त्याच्यासाठी काही प्रोसेस. या प्रकरणावर नाफेड आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात याकडे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्या. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण कृषी आणि राज्यातील घडामोडींसाठी टाइम टू टाइमला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.